तर कोपरगावमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला त्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी कोपरगाव बस स्थानक आगाराचे काही कर्मचारी आहे, तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया घेणार आहोत। तर काय सांगाल सर याविषयी? नमस्ते सर। सालाबाद प्रमाणे गणपती उत्सव कोपरगाव आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे उत्साहात साजरा करण्यात आलेले असून आज त्याची आपण सांगता करत आहोत। यावेळी आपण सर्व कर्मचारी यांचा उत्साह बघूनच लक्षात येतो की आपण किती धडाक्यामध्ये गणपती उत्सव साजरा करत असणार। तर आपण आम्हाला भेट दिली याबद्दल आपले सदिच्छा किंवा आपले हार्दिक अभिनंदन करतो। आपण साधारणतः कोपरगाव आगारामध्ये किती दिवसापासून गणपती बाप्पाची आराधना करताय? म्हणजे कमीत कमी 2 तप उलटून गेले, 2-3 तप उलटून म्हणजे जवळपास किती 35 ते 40 वर्षापासून अविरतपणे म्हणजे सालाबाद प्रमाणे आपण गणपती उत्सव साजरा करतो। काय सांगाल, ज्या वेळेस आपण ड्युटीवरती असता तर तिथे आपल्याला खूप आता उद्यापासून आपण ड्युटीवरती असणार आहे, तर आपल्याला ट्रॅफिकचाही सामना जो आहे तो रोजच करावा लागतो, पण गणेश विसर्जनामुळे पण करावा लागेल त्याबद्दल? तर आम्ही या ट्रॅफिकसाठी संपूर्णपणे तयार आहोत, कारण गणपती बाप्पा म्हणजे अखंड म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा फार मोठ्या प्रमाणात उत्सव असून आपण सर्वतोपरी वाहतुकीचं नियोजन करण्यास प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल सर? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरगाव आगारात मोठ्या उत्साहात सर्व कर्मचारी आम्ही मिळून गणपती उत्सव साजरा केला। आज नक्कीच दुःख होत आहे, गणपती बाप्पा आता पुढच्याच वर्षी आपल्यामध्ये पुन्हा येतील, पण हे 10 दिवस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला आणि हाच उत्साह घेऊन आम्ही हेच परमेश्वरा गणेशाचे आशीर्वाद घेऊन आम्ही नक्कीच प्रवाशांची चांगली सेवा करू आणि प्रवाशांची सेवा चांगली केल्यामुळे नक्कीच सरकारही आम्हाला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देईल हीच अपेक्षा करतो गणपती बाप्पाकडून। गणपती बाप्पा! ज्याप्रमाणे आपणही वर्षानुवर्ष प्रवाशांची सेवा करतात, तर आपण गणपती बाप्पाकडे आपल्यासाठी पण काय मागणार आहात? गणपती बाप्पाकडे काय मागायचं? गणपती बाप्पाला तर आमच्या व्यथा संपूर्ण माहीतच आहेत, पण नक्कीच अजून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच आमचंही चांगलं होईल हीच अपेक्षा व्यक्त करून गणपती बाप्पाला आज निरोप देतो। प्राधान्य न्यूज तर्फे आम्हाला भेट देण्यात आली याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद। तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकताय की वर्षानुवर्ष जे बस कर्मचारी असतात ते ड्युटीवरती तैनात असतात, तर आपण त्यांच्यासोबत प्रतिक्रिया जी आहे ती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्कीच त्यांची मागणी आहे की गणपती बाप्पांना पण माहिती आहे की आमच्या व्यथा काय काय आहेत, तर नक्कीच गणपती बाप्पाही त्यांच्या व्यथा समजून नक्कीच त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या पूर्ण करेल, त्याबद्दल धन्यवाद। रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज कोपरगाव। मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया।